तुम्ही जर नवी मुंबईमध्ये राहत असाल तर हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज कुठे आलेली आहे। 10 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि तो व्हिडिओ झाल्यानंतर मला जवळजवळ 2-3 वेळा या एरियामध्ये यावं लागलेलं आहे। कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगेनच। 720 रुपये 720 रुपये तर यांच्या दुकानाला मसाला बनवायला मराठी माणसांचा फर्स्ट टाइम यांच्याकडे आलेलो आहे। जर आम्हाला मसाला आवडला तर सगळ्या यूट्यूब फॅमिली सगळ्या मसाला बनवायला यांच्याकडे। हाय हॅलो नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं एका मिनी व्लॉगमध्ये। तुम्ही सातार कराडकडच्या आहात तर आमच्यासोबत घाटी मसाल्याची म्हणजे जी आपली चटणी असते तर त्याची रेसिपी शेअर करा असे बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होते आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता। हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मला एवढी खात्री होती की हा व्हिडिओ पाहून बरेच जण या पद्धतीने मसाला बनवतील, कारण मी यूट्यूबवर जेव्हा सर्च केलं होतं की सातारा घाटी मसाला तर एवढा डिटेल्समध्ये व्हिडिओ मला भेटला नाही। तर मी सर्वांना उपयोगी पडेल एवढा डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे मला असं वाटलं की या व्हिडिओला छान व्ह्यू येतील। व्हिडिओला व्ह्यू पण आले आणि त्यासोबतच रोज रोज कमेंटमध्ये विचारतात तुमचा नंबर भेटेल का, किंवा फेसबुक इंस्टाग्रामवरून नंबर शोधून मला फोन करतात किंवा मेसेजेस करतात, इंस्टावरती DM करतात की आम्हाला या पद्धतीचा घाटी मसाला हवा आहे आणि आम्हाला भेटेल का, त्याची किंमत किती आहे वगैरे। तर त्यानुसार मी एक अर्जंटमध्ये ऑर्डर होती तर त्यासाठी त्यांना 5 किलो मसाला हवा होता, त्यांना त्यांच्या मुलीसाठी पाठवायचा होता। त्यासाठी मी मागच्याच आठवड्यामध्ये 10-12 किलो मसाला बनवला, तोसुद्धा संपला आणि आता मला परत मसाला बनवायचा आहे। आणि त्यामुळे मी आमच्या बिल्डिंगमधले जे आमचे नेबर होते तर त्यांच्यासोबत APMC मार्केटमध्ये थोडं जास्तच प्रमाणात मला हा मसाला बनवायचा आहे आणि त्यांनासुद्धा मसाला बनवायचा होता, म्हणून त्यांच्यासोबत मी आली होती। आता मी खूप सारा मसाला इकडे घेतलेला आहे आणि त्याची मी चटणी बनवणार आहे। तुम्हाला कोणाला जरी सातारा कराड साईडची आपली चटणी असते तर ती चटणी हवी असेल तर तुम्ही मला इंस्टाला DM करू शकता किंवा मग तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता। आपण इथे अगदी अस्सल सातारी पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हा मसाला बनवणार आहोत। ज्यांचे बुकिंग आहे तर त्यांचे बुकिंग मी ऑलरेडी घेतलेले आहेत। हा तो मसाला होता जो मी त्यांना बाहेर त्यांची मुलगी राहते तिला पाठवण्यासाठी बनवला होता आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी अर्धा किलो 1 किलो टेस्ट बघण्यासाठी घेतला आणि त्यांचे परत ऑर्डर आलेले आहेत। त्यासाठी मी एवढ्या जास्त प्रमाणात हा मसाला घेतलेला आहे। तुम्हाला पण जर मसाला हवा असेल, सांगली सातारा कोल्हापूर साईडचा हा जो मसाला किंवा ही जी चटणी आहे ती एकसारखीच असते, तर त्यामुळे तुम्हाला जर चटणी घ्यायची असेल, ऑर्डर करायची असेल तर तुम्ही इंस्टावरती DM करू शकता किंवा यूट्यूबवरती कमेंट करू शकता। थँक्यू।